आपल्यासोबत मंत्री पंकजा मुंडे त्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर काय सांगाल, सभाचा धडाका लावलाय, 5 सभा घेताय आज? हो, आज 5 सभा आहेत, उद्या सभा आहेत लातूरमध्ये, सोलापूरमध्ये, पंढरपूरमध्ये. आता कार्यकर्त्यांच्यासाठी जाणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून पक्षाच्या आदेशावरून मी जिल्हा परिषदच्याच प्रचारात उतरलेली आहे. नाही, आता आपण बोलताना जे आहे ते एक भावना व्यक्त केली की कार्यकर्ते सांगतात, आई सांगते विमानाचा प्रवास काळजी न करा. निश्चितच अजितदादांच्या अशा अकाली जाण्याने आणि इतक्या वेदनादायी मृत्यूंनी आम्हा सगळ्यांना खूप आतून दुःखी केलेलं आहे. आणि त्यामुळे खरंच आहे, आता एक थोडंसं काही दिवस तर लोकांच्या मनामध्ये ही शंका असणारे, विमानांचा प्रवास, हेलिकॉप्टरचा प्रवास, सगळे कार्यकर्ते मेसेज करतायत. आणि आईचं तर एरवीच नॉर्मली जीव नसतो, पण आता ती खूप ह्या गोष्टींनी अस्वस्थ आहे. मात्र ताई, या सगळ्या घटनेहून जे आहे ते आता राजकारण होताना पाहायला मिळते. संजय राऊत असं म्हणतात की विमानात 6 प्रवाशांचे मग 5 मृतदेह कसे भेटले? मला ह्याच्यावर काय बोलावं कळत नाही, म्हणजे मला खरंच कळत नाही काय बोलावं. मी ऐकलं नाही आहे, त्यामुळे मी त्यांचे कुठलेही स्टेटमेंट नाही ऐकता काही टिप्पणी करणं योग्य नाही. राष्ट्रवादीचे जे ताई जे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होतं त्यावर सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी बोलेल, मी कशाला बोलेल. जिथे आपण बघतो आपल्यासोबत मंत्री पंकजा मुंडे होते, त्यांनी आपला संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर नोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.